तर स्वतःला आता तिथंच बघायला लागले मी अजून तरी. या अथांग ज्ञानसागरातील ज्ञानाचे कण पाजणारे माझे सर्व गुरुजन वर्ग, शिंदे सर, आणि त्याच ज्ञानसागरातील तेच ज्ञानाचे कण वेचणारे माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. अशी सुरुवात करावीशी वाटली कारण जेव्हा मी इथं येऊन भाषण करायचे, कुठल्या कार्यक्रमाला येऊन बोलायचे, तर माझ्या त्या भाषणाची सुरुवात न व्हायची. तेव्हा मात्र मी भाषण करायचे. आज मी भाषण नाही करत आहे, तर तुमच्यासोबत डिस्कशन करायला लागले. तिथं बसायचे तर असं वाटायचं इथं जी सन्माननीय व्यक्ती येत आहेत, आपणही तिथं कधीतरी जाऊन बसावं, आपल्यालाही आपल्या शाळेनं पाहुणं म्हणून बोलवावं, आपल्या शाळेनं आपला सत्कार करावा. मनातून अशी एक आग पेटायची की नाही, तिथंच बसायचं. आणि खरं तर आज तो दिवस आलेला आहे, याचा मला खूप जास्त आनंद होत आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्याइतपत अजून एवढा एक्सपिरियन्स मला आलेला नाहीये. मार्गदर्शन करायला आपले वडीलधारे आहेत, आपले आई वडील आहेत, आपले गुरुजन वर्ग आहेत. खरं तर मी एक डिस्कशन करेन तुमच्यासोबत. ओके, कुणाकुणाला स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा आहे? हातवरती करा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? हा, म्हणजे काय माहिती आहे? आहे माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असते? ओके, मी एक तुम्हाला इन्सिडेंट सांगते. काय, मला फक्त एक आन्सर द्या त्याचा, की काय आन्सर काय राहील. ना, एका शाळेला आग लागली, ज्या शाळेमध्ये खूप सारे हजारो विद्यार्थी आहेत, छोटे मोठे. ते ओरडायला लागले, कावा करायला लागले. दुसरीकडे एक मंदिर आहे, मंदिरामध्ये हजारो भाविक आहेत जे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपलं कीर्तन भजन त्यांचं चालू आहे. ते गुंग आहेत, त्यांना माहिती नाही की आग लागली. आणि तिसरं ठिकाण हे आहे की एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमात खूप सारे वृद्ध आहेत की ज्यांना ते पॉसिबल नाही आपली सुटका करून घेणं त्या आगीतून. अशात काय होतंय, एका व्यक्तीला ही गोष्ट समजते आणि तो काय करतो, अँब्युलन्सला कॉल करतो. अँब्युलन्स येते, ती बघ, त्यातला तो माणूस असतो, तो बघतो की 3 ठिकाणी आग लागली, एका वेळेला 3 ठिकाणी. मग मला सांगायला, तो पहिला सगळ्यात आधी कशावरती पाणी शिंकेल? दॅट इज द आन्सर. आणि हेच काय की लॉजिक आहे, हीच आहे स्पर्धा परीक्षा, बाकी काहीच नाहीये. तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड, की तुम्ही काय ऐकताय, तुम्ही काय बघताय. ओके, तर ही आहे एक स्पर्धा परीक्षा, की तुम्ही एक्झॅक्ट असलं पाहिजे. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याच गोष्टीवर असलं पाहिजे. नीट ऐका, नीट बघा, नीट बोला आणि नीट उतरा. ओके, ही झाली स्पर्धा परीक्षा. आपण सगळेजण काय करतो, एका पर्टिक्युलर सुखाच्या मागे धावत असतो. सुखाची व्याख्या म्हणायला झालं तर आपल्या संत मंडळींनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करून ठेवलेली आहे. त्यातच आपले संत तुकाराम महाराज काय सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजेच काय की त्यांचं सुख कशामध्ये येतं, त्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये, त्या विठ्ठलाकडे बघण्यामध्ये त्यांचं सुख आहे. तसंच एका डॉक्टरचं सुख कशामध्ये असतं, पेशंटला बरं करणं. एका शिक्षकाचं सुख कशामध्ये असतं, विद्यार्थी घडवणार, त्या घडलेल्या विद्यार्थ्याला बघणार. आणि एका विद्यार्थ्याचं सुख कशामध्ये असतं, त्यानं केलेल्या अभ्यासामध्ये, त्यानं अचीव्ह केलेल्या त्या सक्सेसमध्ये. त्यामुळे सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचंय, तर यश मिळवण्यावर करायचंय, अभ्यास करण्यावर करायचंय, ना की मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये. किती जणांकडे आता मोबाईलचा स्क्रीन टाइम किती आहे? कोणच नाही. 2 तास 3 तास स्क्रोलिंग आपण करत राहतोय. किती वेळ जातो आपला त्याच्यामध्ये, बरोबर ना?
एवढंच आहे की तुम्ही आता तुमचं एज आहे की तुम्हाला वाटतंय तुमचं सुख, तुम्हाला त्यातून एक क्षणिक सुख मिळतंय ते बघताना, ते करताना. पण हा जो वेळ आहे ना, हा जर गेला तर तो परत येत नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण आज माझं उदाहरण घ्या, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं उदाहरण घ्या की जे यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेले आहेत, त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या सोडून आणि मग तिथं जाऊन बसलेले आहेत. आता इथं येऊन तुम्ही काही करत बसा, स्क्रोलिंग करत बसा, अजून काही करत बसा, त्याला काहीच. तर सांगायचं तात्पर्य माझं एवढंच होतं की आपलं सुख ओळखायला लागतं की कशामध्ये आहे आणि त्याचा धावा करा. माझ्या या प्रवासामध्ये म्हणजेच एका सामान्य विद्यार्थिनी पासून ते एका गॅझेटेड ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर, दॅट इज न्यायाधीश, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अशी माझी पोस्ट आहे. तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप जणांनी मदत केली आहे. त्यामध्ये माझे आई वडील तर आहेत, माझे पती आहेत, त्याचप्रमाणे माझे गुरुजन वर्ग, कळत न कळत बरीच लोक आहेत की ज्यांनी म्हणजे मला असं पुशअप केलंय की नाही तू धावायचंय, तू धावायचंय, तू तिथपर्यंत पोहोचायचंय. अशा सगळ्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. मी आयुष्यभर त्यांचे ऋणी पण राहील. कारण माझा जर प्रवास तुम्हाला सांगायचा झाला तर मॅडमने सांगितलं आमची शाळा, तुम्ही म्हणजे मला बघाशी असा हेवा वाटला जेव्हा मी तुमची शाळा बघत होते. मला खूप हेवा वाटला की अरे माझ्या नशिबात नव्हती ही शाळा. आम्ही बसायचो तिकडे जुन्या शाळेमध्ये, जे भाड्याची शाळा होती, एक वर्ग आमचा खालच्या डोक्याला असायचा, एक वर्ग आमचा वरच्या डोक्याला असायचा. वरती काय चाललंय खाली काढायचं नाही, खाली काय चाललंय वर काढायचं. म्हणजे इतकं डिस्ट्रॅक्शन होतं. आवाज सगळ्या घरातल्या लोकांचे आवाज आम्हाला ऐकू यायचे, कुणाच्या घरात काय चाललंय हे आम्ही ऐकत बसायचो. त्यावेळेस एंटरटेनमेंट व्हायचं आमचं फुल. त्यानंतर पण त्यातूनही आमची जी बॅच होती ती म्हणजे मॅडमनी किंवा शिंत्रे सर होते, आम्हाला शिंत्रे सरांनी, ते पीटीचे टीचर होते, एमसीसी मध्ये, म्हणजे मी जेव्हा एमसीसी मध्ये पुढे आले ते त्यांच्यामुळे त्यावेळेस. तर ना की आम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट स्टडीवरती करत होतो, तर बाकीच्या अपॉर्च्युनिटीज शाळा भाड्यानं जरी असली तरी आम्हाला मिळत होत्या आणि आम्ही त्या सोडायचो नाही कधीच. खेळात जायचो, एमसीसी मध्ये जायचो, वक्तृत्व स्पर्धा असू दे, निबंध स्पर्धा असू दे, सगळ्यामध्ये आम्ही इनिशिएटिव्ह घ्यायचो. तर तुम्हाला हे सांगायचंय की तुमच्या पुढं खूप साऱ्या सुखसोयी आहेत, खूप साऱ्या. म्हणजे मी आता सगळं बघितलं. खूप आम्हाला कम्प्युटरच्या क्लासला जायचं लागायचं, असं फिरून त्या यशवंत आहेत ना त्यांच्या घरात जाऊन आम्ही ते कम्प्युटरचे क्लास करायचो. म्हणजे इतके सगळे स्ट्रगल असायचे शाळेमध्ये. आता तुम्ही खूप लकी आहात, त्याचा बेनिफिट घ्या आणि खूप पुढे जायचा प्रयत्न करा. तिथून माझी सुरुवात झाली. 8वीत जेव्हा मी आले त्यावेळेस आपली एक शिक्षण प्रणाली कशी आहे, जेव्हा आपण शाळेत ऍडमिशन घेतो तर आपल्याला काय शिकवतात, सूर्य पूर्वेला उगवतो, बरोबर. पण जेव्हा 10वीत मी गेले तेव्हा मला समजलं अरे सूर्य पूर्वेला नाही उगवत तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता असं आहे का? आता तुम्हाला पहिली तर समजते अरे सूर्य पूर्वेला नाही उगवत तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, की इतका डिफरन्स आहे आधीच्या शिक्षण प्रणालीमध्ये आणि आताच्या. त्यामुळे तुमची फास्ट आहे जनरेशन सगळी. 10वीत म्हणजे मॅडमनी मगाशी सांगितलं की आम्ही हिला म्हणायचो की तू वकील व्हावं, तुझा आवाज असा आहे, तुझा आवाज असा आहे. त्यावेळेस वकील म्हणजे काय मलाही माहिती नव्हतं. मी टीव्हीत बघायचे वकील म्हणजे काय असतं, काळा कोट घातलाय, कोर्टामध्ये भांडतोय, हा म्हणजे वकील असायचा माझ्यासाठी. पण ते माझ्या मनावरती बिंबलं गेलं त्यावेळेस की सगळे म्हणतात तर आपण वकीलच बनण्याच्या लायकीचे आहोत कदाचित. मनामध्ये जी गोष्ट आपल्या 8वी 9वी 10वी ह्या पिरियडमध्ये बिंबवली जाते किंवा आपण ती रिअलाइज करतो, तिथून आपल्या स्वप्नांची सुरुवात होते. आणि माझी तेव्हाच झाली होती.
मला वकील म्हणजे काय माहिती नव्हतं, खरंच माहिती नव्हतं, पण माझ्या मनावरती त्याचा परिणाम झाला होता. 10वी झाली. 10वीत मला म्हणजे बऱ्यापैकी, तुमच्या दृष्टीनं आता ते कमी मार्क्स आहेत, पण आमच्या दृष्टीनं त्यावेळेस आम्ही बोर्डात यायचो. 80-85% म्हणजे आम्ही बोर्डात यायचो तेव्हा. तर मला पण 84.76% त्यावेळेस होते. सेकंड आले होते मी गांधीनगर बोर्डमध्ये. सगळ्यांची इच्छा होती, पप्पांची तर खूपच इच्छा होती की मी सायन्सला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, मॅथ्स करायला पाहिजे, इंजिनिअरिंगला जायला पाहिजे. मी तेव्हा सांगितलेलं की मला जमणार नाही. पण एवढा मी म्हणजे त्यावेळेस एवढी एक्सपिरियन्स पण नव्हते, त्यामुळे मी सायन्स घेतलं. पण माझा जो डिसिजन होता तो ठाम होता की नाही, लॉच करायचा, मला वकीलच व्हायचं आहे. 11वी-12वी मी सायन्स केलं, तिथं पण मला चांगले पर्सेंटेज मिळाले, आरामात इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन मिळालं असतं, पण मी घेतलं नाही. पप्पा, मम्मी, घरातलं एकही व्यक्ती माझ्या लॉच्या ऍडमिशनला आलेलं नव्हतं. तुम्हाला एक म्हणजे फॅक्ट आहे की माझ्या लॉच्या ऍडमिशनला कोणच आलेलं नव्हतं, मी एकटी गेलेली. करून आल्यानंतर सांगितलं की पप्पा लॉला ऍडमिशन घेतलंय मी. पण त्यावेळेस त्यांनी जो सपोर्ट मला केला की ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना तर कर, ठीक आहे. आणि तिथून माझी ती खरी जी सुरुवात आहे ती चालू झाली. फर्स्ट इयरला असं वाटायला लागलं की आपण चुकीचा तर डिसिजन घेतलेला नाही आहे ना, कारण माझ्यासोबत जे माझे मित्र होते, मैत्रिणी होत्या, त्या खूप छान इंग्लिश बोलायच्या, खूप छान. त्यांची फ्लुएन्सी इतकी सुंदर होती, म्हणजे खूप फ्लुएंट बोलायच्या. कॉन्व्हेंट मधून आल्या होत्या, कोण TD शिंदे मधून इंग्लिश ह्याच्यातून आले होते, कॉमर्स आर्ट्स करून. आणि मी सायन्स मध्ये, मला तर इंग्लिश अजिबात बोलता येत नव्हतं त्यावेळेस. असं वाटायला लागलं की लँग्वेज इज बॅरियर फॉर मी. आणि खरोखर मी ते एक्सपिरियन्स केलं की ही आपलं जे प्रोफेशन आहे त्यामध्ये बोलणं खूप महत्वाचं आहे, आणि बोलण्यासाठी लँग्वेज खूप महत्वाची आहे. त्यावेळीपासून माझा एकच म्हणजे जे एम होतं ते इंग्लिशवर कमांड करण्याचं चालू झालं की नाही, ह्यांच्यासारखं मला पण बोलता आलं पाहिजे. मराठी मीडियम मधून आले म्हणून काय झालं, इंग्लिश शिकायला असा किती वेळ लागतो. एक 8 महिने मला वाटतंय मी खूप कष्ट घेतले, आणि 8 महिन्यामध्ये मी त्यांच्यासोबत त्यांच्यासारखीच इंग्लिश बोलू लागले. तिथून फायनल इयरला LLB ला असताना फायनल इयरला मला प्लेसमेंट झाली. इन्फोसिस मधून मला कॉल आला की तुम्हाला जॉब ऑफर आहे. ऍज अ लीगल एक्झिक्युटिव्ह म्हणून मी तिथं काम केलं. पण माझं एम हे कधी ठरलं तर मी फायनल इयरला जेव्हा कोर्टमध्ये जायला लागले, आणि कोर्टमध्ये जाऊन जेव्हा मी तुमच्यासारखी जशी मागच्या बेंचवरती बसून जे काही ज्युडिशरी काम करते, म्हणजे जे जज लोक आहेत ते काम करतायत ते बघत बसायचे, मागे जाऊन बसायचे. मी ऑब्झर्व करायची की प्रत्येक व्यक्ती आहे ना कोर्टामध्ये येतो, बाहेर उभा राहतो, जेव्हा तो दारामध्ये उभा राहतो दारामध्ये नमस्कार करतो आणि मग तो आतमध्ये येतो. कोर्टापुढे नमस्कार करतो, मग तो बसतो. वकील येतात, दारामध्ये बो करतात, आत येतात, नमस्कार करतात, बसतात. त्यावेळेस माझ्या मनामध्ये ती चक्र फिरायला लागली की अरे मला वकील नाही व्हायचंय, मला ती व्यक्ती व्हायचं आहे की ज्याच्या पुढे ही सगळे लोक येऊन नमस्कार करायला लागले. त्यावेळेस माझं जे न्यायाधीश बनण्याचं स्वप्न आहे ते माझ्या फायनल इयरला मला म्हणजे माझं ते फिक्स झालं. तिथून माझा एक प्रवास चालू झाला. मी जॉब होता तो एक्सेप्ट केलाच होता, तो मी सोडू शकत नव्हते लगेचच. जॉब पण करायला लागले, इकडे अभ्यास पण करायला लागले. दरम्यानच माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मात्र जॉब सोडू की नको या एका द्विधा मनस्थितीत मी अडकली होते. माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की असं माझं स्वप्न न्यायाधीश होण्याचं आहे आणि मला जॉब करायची इच्छा नाही, मला कॉन्सन्ट्रेट अभ्यासावर करायचं. त्यांनी जो मला तिथं सपोर्ट केला की सोडून दे, तुझं जे स्वप्न आहे त्याचा पाठलाग कर. डायव्हर्जन होतंय. तुम्हाला एक सांगते की आपण म्हणतो की नाही मी जॉब करत ही गोष्ट करेन, मी जॉब करत ती गोष्ट करेन, होत नाही. डायव्हर्जन्स होतं. त्यामुळे एका वेळेस एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करायला शिका.
कारण ह्यामध्ये माझी 3 वर्ष वाया गेली. तशी कुणाची जाऊ नये एवढीच इच्छा. जॉब सोडला आणि मी कॉन्सन्ट्रेट केलं अभ्यासावर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला फेल्युअर आलं. प्री मध्येच मी 1 मार्क 0.25 असे 2 वेळा गेले. मला डिप्रेशन यायला लागलं नंतर की अरे मला हे पण होत नाहीये की काय, आता हे पण सोडून द्यावं लागतंय आणि नुसतीच प्रॅक्टिस करावी लागते की काय. जेव्हा 2022ला मी परत एक्झाम दिली त्यावेळेस सगळं सोडून दिलं होतं. 3 महिने ते 4 महिने सगळं काही सोडून दिलं होतं. ना घर बघितलं, ना प्रॅक्टिस बघितली, ना काय. स्वतःला झोपून घेतलं होतं तेव्हा. फक्त 3 महिने. ना की मी खूप साऱ्या वर्ष अभ्यास केला आहे, ना खूप सारं असं काय. पण 3 महिने सकाळी उठायचं, स्टडीला जाऊन बसायचं, ते रात्री 11 11:30लाच घरी येऊन जेवायचं. दिवसभर फक्त पाणी प्यायचं आणि काहीतरी नाश्ता, बाकी काही नाही. पण त्या 3 महिन्यामध्ये जो काही रिझल्ट मला आला तो खूप छान आहे. तर आपण जे आहे, जे आपण विचार करतो ते आपण घडत जातो, ह्याच्यावरती माझा एक विश्वास बसतो. घरामध्ये माझी एक इच्छा होती की मला अकॅडमीमध्ये जायचंय, जी महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी आहे. म्हणजे मला असं ऐकायला मिळायचं की खूप लॅविश लाईफ असते, खूप छान, म्हणजे सर्वंट्स असतात, तुमचं सगळं काही तुम्हाला हातात भेटतंय, खूप छान खाय प्यायच्या गोष्टी खूप छान असतात आणि सतत तुमच्या मागे एक शिपाई फिरत असतोय. तुम्हाला काय लागेल काय नाही त्याची काळजी तो शिपाई घेत असतोय. आणि ते स्वप्न मी बघायला लागले की मी स्वतः डायसवर बसले, माझी खुर्ची ओढायला एक शिपाई येतोय, खुर्ची ढकलायला शिपाई येतोय, पोट चढवायला एक शिपाई येतोय. इमॅजिन करायचे की हा अरे मी बसले तिथं आणि हे सगळं व्हायला लागले माझ्या अवतीभोवती. आणि सी द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू. सो बघायला शिका, स्वप्न बघा, ती इमॅजिन करत राहा स्वतःला की आपण तिथं बसलोय. फनी आहे त्याच्याबद्दल काही नाही, पण बघायला शिका, बघायला पाहिजे, प्रत्येकानं बघायला पाहिजे. एक ज्युडिशरीची म्हणजे ती एक काय म्हणतो प्रोटोकॉल आहे की कुठलेही न्यायाधीश हे खुर्चीवरून स्वतः उठत नाही, त्यांची खुर्ची ओढली जाते, मग ते उठतात. शिपाई येतो, ती खुर्ची ओढून त्यांना बसवतो आणि मग तो मागे उभा राहतो. ही एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे तुम्ही लोकांनी अजून बघितलं नसेल हे सगळं, पण एकदा कोर्टात जा आणि एक व्हिजिट देऊन या की कसं चालतंय कोर्टाचं काम. कारण एक देवासमान दर्जा या पोस्टला दिला जातो. इन्स्टेड ऑफ अदर पोस्ट ही एक पोस्ट अशी आहे की तिथं इव्हन कलेक्टर आले, कुणीही राज्यमंत्री आले, पंतप्रधान आले, he has to go in front of that judge. पैसा, पॉवर आणि तुमची जी काही इमेज आहे ह्याच्या पण पलीकडे जाऊन जो दर्जा आहे तुमचा तो बघायला शिका आणि तो मिळवायला शिका. तर एक गोष्ट तुम्हाला सांगते मी की सातत्य पाहिजे. कुठलीही गोष्ट करण्यामध्ये ना सातत्य पाहिजे. तुम्हाला माहितीये का, एक दगड आहे, दगड राहते, आपली जी महादेवाची पिंड असते त्या पिंडीवरती ना काय पडत असतं, पाण्याचा थेंब पडतो. आणि एक दिवस त्या पिंडीला जाऊन बघायचं की जिथं पाण्याचा थेंब सतत पडत असतोय ना तिथे थोडीशी झीज झालेली असते. तर झीज कशाला झालेली असते, त्या पाण्याच्या सतत त्याच्यावरती पडण्यामुळं. म्हणजेच काय की सातत्य, एका पाण्याच्या थेंबामुळे ते पडेल, झीज होईल का, नाही. तर सतत पडत असते म्हणून त्याची झीज होते. तसंच आपल्या कामामध्ये काय पाहिजे तर सातत्य पाहिजे. जे पण काम तुम्ही नव्या उमेदीनं करा, दुसऱ्या दिवशी उठून परत करा. आज तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच उमेदीनं उठायला पाहिजे आणि परत ते करायला पाहिजे. ह्याच्यासाठी एवढं. दुसरी एक गोष्ट आहे की आता तुम्ही कोण 10वीला असाल, 9वीला असाल, तर तुमच्या आजूबाजूचे जे असतात, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे शेजारी असतील, प्रत्येक जण येऊन तुम्हाला सांगतात तू ह्याला ऍडमिशन घे, तू त्याला ऍडमिशन घे, तुझा कल इकडं दिसतोय, तुझा कल तिकडं दिसतो.
पण ना स्वतःला एक 10 मिनिटं रोजची देत जा. डोळे बंद करून स्वतःला काय व्हायचंय ते इमॅजिन करत जा. एक 15 दिवस करून बघा. डोळे बंद करायचे आणि स्वतःला इमॅजिन करायचं की मी ह्या पोस्टला बसलोय, मी त्या पोस्टला बसलोय. मे बी कुणाची तरी इच्छा एक छान ती आता जी काही ऑर्गॅनिक शेती आहे ती पण करायची असू शकते. बघा स्वतःला त्या ठिकाणी ठेवून. मी असं नाही म्हणत की तुम्ही क्लास 1च व्हायला पाहिजे, सुपर क्लास 1 व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही आनंदानं करायला शिका. आनंद महत्वाचा, सुख महत्वाचं. तर जेव्हा तुम्हाला हे सगळेजण सांगत असतील, तुमची तुलना करत, तुमची तुलना पण होऊ शकते बाकीच्यांसोबत. एक लक्षात ठेवा की बाकीचा आंबा असू शकतो, फणस असू शकतो, पण आपण एक बांबूचं झाड तर होऊ शकतो ना. आंबा आणि फणस आणि बांबू याच्यामधला फरक माहितीये? काय फरक असतो? आंबा फणसाची जेव्हा हे केली जाते, रोप जमिनीत रोवली जातात, तर त्याचा रिझल्ट आहे ना तो लगेचच येतो, की लगेचच उगवतात. माहिती आहे? ती लगेच त्यांचा रिझल्ट लगेच दिसायला लागतो, लगेच उगवतात. आणि बांबूचं कसं असतं, एक 6 महिने झाले, 7 महिने झाले तरी ते वरती येत नाही. पण 6-7 महिन्यानंतर ती जे असं झपाट्यानं वाढायला लागतंय, खूप उंच जाते, खूप म्हणजे खूप ताडमाड उंच जाते. तर त्या कालावधीत ते काय करत असते, आपली जी मुळं आहेत ना ती जमिनीमध्ये अशी सगळीकडं पसरवत राहते, ती घट्ट करते जमिनीशी. आणि बाकीची जी झाडं आहेत ती जमिनीवरती आपले अस्तित्व बनवण्याचा प्रयत्न करते. आणि बांबू काय करते, आकाशात उंच भरारी, ताडमाड उंच जाते. तर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला आंबा फणस व्हायचंय की बांबूचं झाड व्हायचं. ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला वाळवंटातला उंट व्हायचाय की प्राणी संग्रहालयातला उंट व्हायचाय. कुठला? वाळवंटातला ना. एक मुलगा होता जो काय केला की आई सोबत प्राणी संग्रहालयात गेला आणि सगळे प्राणी बघून झाले त्याचे. उंटाजवळ गेला. उंटाजवळ गेल्यानंतर तो काय बोलला की आई ह्या उंटाच्या मागे काय असते? उंटाचं पाणी वरतेलं हब काय म्हणतात त्याला, ते का आहे असं तो प्रश्न त्या आईला विचारला. आई म्हणते अरे हा तर डेझर्ट ॲनिमल आहे, त्याला वाळवंटामध्ये पाणी नाही मिळत, त्यामुळे तो काय करतो त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवतो आणि जेव्हा जेव्हा त्याला लागेल तेव्हा तेव्हा तो ते पाण्याचा साठा यूज करतो. थोड्या वेळाने तो आणि प्रश्न विचारतो, त्याचे जे आय लॅशेस आहेत ना, आय लॅशेस ते का असे आहेत, बाकीच्या प्राण्यांसारखे नाही. तेव्हा पण आई म्हणते अरे तो तर डेझर्ट ॲनिमल आहे, जेव्हा वाळवंटात वादळ सुटतंय त्याची जी रेती असते ती त्याच्या डोळ्यात जाऊ नये म्हणून ते आय लॅशेस तसे देवानं बनवलेले. नंतर परत प्रश्न विचारतो, त्याचे जे पाय आहेत ते असे एवढे निमुळते का आहेत, बाकीच्या प्राण्यांसारखे नाही आहे. तेव्हा पण आई सांगते तो डेझर्ट ॲनिमल आहे, त्या वाळूतून त्याला चालता यावं यासाठी देवाने ते तसं बनवलेलं आहे. शेवटचा प्रश्न तो विचारतो की आई मग हा डेझर्ट ॲनिमल आहे तो हा प्राणी संग्रहालयात काय करतो, त्यानं कुठं असायला पाहिजे? डेझर्टमध्ये. सांगायचं तात्पर्य माझं एवढं आहे की प्रत्येकाचा एक कल असतो. आपला कल डेझर्टमध्ये असताना आपण प्राणी संग्रहालयात का बसायचं? सगळ्यांना समजलं मला काय सांगायचंय. त्यामुळे तुमचा कल ओळखा, तुम्हाला काय पाहिजे आयुष्याकडून आणि तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये हे पहिल्यांदा तुम्ही डिसाईड करा. हे तुमचं वय आहे, 8वी 9वी 10वी 11वी 12वीला ऍडमिशन कुठं घ्यायचं आहे आणि काय करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. स्वतः टेस्ट करा. मला मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे, मला सायन्समध्ये आहे, मला हिस्ट्रीमध्ये आहे, मला कुठं जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे, सायन्सला जायचं आहे. सायन्सला ऍडमिशन घेतलं म्हणजे खूप हुशार, ही एक चुकीची कल्पना आहे. मी अजून सांगते, असं काय नाही की तू सायन्सला म्हणजे खूप हुशार. माझ्या क्लासमध्ये जे बाकीच्या जिल्ह्यातून आलेले आहेत, आर्ट्सवाले आहेत, कॉमर्सवाले आहेत,
पण त्यांची जर तुम्ही बोलण्याची जी कला आहे म्हणजे ती जी काय फ्लुएन्सी आहे, यू कॅन बिलीव्ह की हे लोक आर्ट्स आणि कॉमर्समधून शिकून, म्हणजे आपल्याकडे ते खूप कमी मानलं जात आहे, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळा अभ्यास ह्याच गोष्टींचा असतो. ठीक आहे. एक गोष्ट फक्त सांगते तुम्हाला क्लास जाताना की एक निष्ठता ठेवायला शिका. जी एक निष्ठता आहे ती हनुमानाकडून घ्यायला शिका. कशी? हनुमानानं काय केलं, रामाचे ते खूप मोठे भक्त होते आणि एक दिवस त्यांना म्हणजे हनुमानाला एक रामाने काय दिलं, मोत्याचं माळ दिली गिफ्ट म्हणून. आणि ती माळ ते काय करायला लागले, एक एक मोती घ्यायचे, दातानं तोडायचे आणि फेकून द्यायचे. त्यातच एक माणूस आला आणि त्याला म्हणाला, अरे असं काय वेड्यासारखा करायला लागलायस, मोती का तोडून टाकायला लागलायस, एवढा मौल्यवान मोती आहे तो तुला प्रभू रामांनी दिलाय. त्यावेळेस हनुमान बोलले की मोतीच आहे तो मी फोडायला लागलो, मी बघायला लागलो त्याच्या आतमध्ये, मला माझे राम कुठं दिसत आहे, राम कुठं लिहिते. तो माणूस म्हणाला, अरे असं थोडीच असतंय, मग तू आता राम राम करतोय पण तुला फाडला तर राम दिसेल का? आणि आपण बघतोय ना ते पोस्टर, तिथं छाती फाडून हनुमान काय करतात, राम लक्ष्मण आणि सीता दाखवायला लागले. तर ती आहे एक निष्ठता. एखाद्या गोष्टीबद्दल एक निष्ठ राहायला शिका. ती एवढी पाहिजे की तुम्हाला फाडलं तरी तुमच्या आतमध्ये ती दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळं करताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतील, त्यावर मात करायला शिका. मोबाईल पासून थोडं डिस्ट्रॅक्शन ठेवा आणि मात करून आयुष्यात पुढे जा. व्हेनेवर यू थिंक इट इज अ प्रॉब्लेम देन शूट इट. डोंट से हँड्स अप. हँड्स अप करत बसलात की संपला. डायरेक्ट शूट करून टाकायचं. अदरवाईज इट टर्न्स बॅक अँड इट विल शूट यू. म्हणजे तो मागे फिरून तुम्हाला मारण्याआधी तुम्ही त्याला मारा. ओके, थँक्यू.